नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नागपूर एका भयंकर अशा गुन्हेगारीच्या घटनेमुळे हादरलेला आहे. नेमकी काय ही घटना आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नागपुरात अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या एका मुलानेच चक्क आपल्या आईवडिलांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूर शहरातील कपिलनगर पोलीस ठाण्याअंतर्गत समोर आलेला आहे. 26 डिसेंबर 2024 रोजी उत्कर्ष डाखोळे या अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने त्याची आई अरुणा डाखोळे आणि त्याचे वडील लीलाधर डाखोळे यांची हत्या केली आहे. तब्बल 5 दिवसानंतर म्हणजेच 1 जानेवारी 2025 रोजी ही संपूर्ण हत्येची घटना उघडकीस आली आहे. खरं तर 26 डिसेंबर रोजी उत्कर्ष डाखोळे याने सुरुवातीला गळा आवळून त्याच्या आईची त्याच्या राहत्या घरी हत्या केली. त्यानंतर ज्यावेळी संध्याकाळी वडील घरी आले त्यावेळी वडिलांना चाकूने खुपसून त्यांचा निर्घृण असा खून केला. हे संपूर्ण प्रकरण 1 तारखेला म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्यावेळी समोर आलं, ज्यावेळी शेजाऱ्यांना त्या ठिकाणून काहीतरी घाणेरडा असा वास येत होता. त्यावेळी पोलिसांना म्हणजे नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली आणि त्यावेळी पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर हा संपूर्ण जो घटना आहे ही संपूर्ण खुनाची घटना जी आहे ती उघडकीस आली. या संपूर्ण प्रकरणात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डाखोळे कुटुंबीय हे एक उच्च शिक्षित असं कुटुंबीय म्हणून मानलं जायचं. लीलाधर डाखोळे हे स्वतः नागपूर कोराडी थर्मल पॉवर स्टेशनला टेक्निशियन पदावर कार्यरत होते. तर अरुणा डाखोळे या एका शाळेमध्ये शिक्षिका होत्या. नेमकं हे प्रकरण सुरू यापासून झालं की उत्कर्ष डाखोळे हा नागपुरातील यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला होता आणि गेल्या अनेक वर्षांपासून तो वारंवार नापास होत होता. त्यामुळे घरचे जे आहे ते त्याला कॉलेज बदलण्यासाठी तसेच त्याला ताने मारत होते. तसेच त्याला सांगण्यात येत होतं की एका चांगल्या संगतीमध्ये तू राहा. परंतु त्या सगळ्या गोष्टींचा राग आणि संताप हा उत्कर्ष डाखोळेला अनावर झाला आणि त्यातूनच त्यांनी चक्क आपल्या आई आणि वडिलांची हत्या केली. या संपूर्ण प्रकरणात डाखोळे कुटुंबीय हे लीलाधर डाखोळे, अरुणा डाखोळे, उत्कर्ष डाखोळे आणि त्यांची बहीण सेजल हे 4 लोक नागपुरातील कपिलनगर परिसरामध्ये राहत होते. घटना झाल्यानंतर उत्कर्षनी त्याची जी बहीण आहे सेजल तिला थेट कॉलेजमधून घेतलं आणि आपल्या काकांच्या घरी नेऊन सोडलं. हे कारण देत की आई वडील हे मेडिटेशनला गेले आणि तिथे काही दिवसासाठी मोबाईल हा अलाऊ नसणार आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा शेजाऱ्यांना त्या ठिकाणून कुजलेला एक वास येत होता, पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. ज्या ठिकाणी पोलिसांचा संशय बळावला की ज्यावेळेस ही घटना झाली त्यावेळेस हे घर आतून बंद होतं. त्यामुळे उत्कर्ष डाखोळे या युवकाची चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी हत्येचा हा जो गुन्हा आहे हा कबूल केलेला आहे. परंतु एका उच्चशिक्षित परिवारामध्ये मुलाला रागावल्याच्या कारणामुळे त्याने चक्क आपल्या आईवडिलांची हत्या केल्यामुळे नागपूर शहर हादरलं आहे. योगेश पांडे, नागपूर, मुंबई तक.